नमस्कार. सप्तशृंगी देवी नावातच एक वेगळीच ऊर्जा आहे नाही का? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट महाराष्ट्रातील या अद्भुत मंदिराच्या रंजक अशा भौगोलिक आणि पौराणिक उगमांबद्दल जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ न दवडता थेट सुरू करूया. आता या अतिशय भव्य आणि पवित्र स्थानाबद्दल एक मोठा प्रश्न साहजिकच पडतो. तो म्हणजे ह्या गडाला नेमकं सप्तशृंगी का म्हणतात बरं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नावाचा आपल्या प्राचीन महाकाव्यांशी नेमका काय संबंध आहे? ह्याचा उलगडा करणं खरंच खूप थक्क करणार आहे. या प्रवासात आपण प्रामुख्याने देवीचा जन्म आणि महिषासूर वध, गडाची निर्मितीची कथा, हनुमानाची कथा, 18 भुजांची स्वयंभू मूर्ती, मंदिराची अनोखी रचना आणि भाविकांची अफाट श्रद्धा व नवरात्रोत्सव या मुद्द्यांवरून जाणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया देवीचा जन्म आणि महिषासूर वध. बघा, स्थानिक पौराणिक कथा आणि जुन्या ग्रंथांनुसार असं सांगितलं जातं की महिषासूर नावाचा एक अत्यंत बलाढ्य आणि क्रूर राक्षस होता. त्याने अक्षरशः सर्व देवांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याची दहशत इतकी भयंकर होती ना की आता काहीतरी अभूतपूर्व असा दैवी हस्तक्षेप झाल्याशिवाय पर्यायच नव्हता. सर्व देवांना आपली सर्वोच्च शक्ती एकत्र करण्याची वेळ आली होती. मग या संकटावर मार्ग कसा निघाला? तर कथेनुसार महादेव आणि माता पार्वती यांनी एकत्र येऊन महाकाली देवीची निर्मिती केली. नुसती निर्मिती नाही, तर ब्रह्मदेवाने आपला कमंडलू आणि इतर सर्व प्रमुख देवतांनी आपापली अत्यंत शक्तिशाली अशी शस्त्रास्त्रे देवीला प्रदान केली. विचार करा, त्यातून केवढी प्रचंड आणि अफाट ऊर्जा निर्माण झाली असेल. आणि मग सुरू झालं ते थरारक युद्ध. सिंहावर आरूढ झालेली आणि सर्व देवांच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी ही आदिमाया, तिने महिषासुराच्या त्या भयंकर सेनेचा अक्षरशः धोवा उडवला. एका घनघोर युद्धात त्या राक्षसाचा वध झाला आणि जगात पुन्हा एकदा शांती आणि संतुलन प्रस्थापित झालं. हा खरोखरच दैवी शक्तीचा एक मोठा विजय होता. यानंतर आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे, गडाची निर्मिती आणि हनुमानाची पौराणिक कथा. आता इथे एक खूपच भारी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एकीकडे महिषासुरासोबत झालेलं ते अतिप्राचीन युद्ध आणि दुसरीकडे नंतरच्या काळातील सर्वांना परिचित असलेलं राम-रावण युद्ध. हे दोन पूर्णपणे वेगवेगळे कालखंड सह्याद्रीच्या याच एका भौगोलिक स्थानावर कसे एकत्र येतात हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. इथली स्थानिक लोककथा असं सांगते की राम-रावण युद्धात जेव्हा लक्ष्मणाला बाण लागून तो मूर्छित पडला होता, तेव्हा प्रभू हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच उचलून आकाशातून नेत होते आणि जाताना त्या पर्वताचा एक छोटासा तुकडा नेमका इथे खाली पडला. असं मानलं जातं की याच तुकड्यापासून हे सप्तशृंगीचं शिखर आणि हा भव्य गड तयार झाला. आहे ना कमाल? आता पुढे पाहूया देवीची 18 भुजांची स्वयंभू मूर्ती. या सर्व पौराणिक कथा आज मंदिरात प्रत्यक्षात कशा दिसतात? तर गडाच्या मुख्य गाभाऱ्यात असलेली देवीची स्वयंभू मूर्ती बघा. ही मूर्ती तिच्या 18 भुजांसाठी म्हणजेच 18 हातांसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या 18 हातांमध्ये सर्व देवतांनी दिलेली वेगवेगळी शस्त्रास्त्रे अगदी डौलदारपणे धारण केलेली आहेत. हे दृश्य पाहताना त्या प्राचीन युद्धाची आठवण नक्कीच येते. आणि विशेष म्हणजे ही भव्य मूर्ती तब्बल 8 फूट उंच आहे. होय, 8 फूट. देवीचं हे 18 हातांचं अतिशय तेजस्वी आणि विशाल रूप जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा मनात प्रचंड आदर आणि भक्तीची एक अफाट भावना दाटून येते. यानंतर आपण वळूया मंदिराची रचना आणि तीर्थस्थाने या भागाकडे. आता देवीच्या मूर्तीकडून आपण प्रत्यक्ष मंदिराच्या रचनेकडे येऊया. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 मुख्य आणि अतिशय सुंदर नावं असलेली द्वारे आहेत. ती म्हणजे शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. याच द्वारांमधून मार्ग काढत भाविक देवीचं ते पवित्र आणि मनमोहक दर्शन घेण्यासाठी पुढे जातात. गोदावरीच्या खोल्यात वसलेले हे स्थान भौगोलिकदृष्ट्याही खूप विशेष आहे. इथलं आध्यात्मिक महत्त्व परिसरातील जलस्रोतांमुळे अधिकच वाढतं. जवळून वाहणारी गिरणा नदी आणि मंदिरासमोरील अत्यंत पवित्र असा शिवतलाव, जिथे अनेक भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात. ही भौगोलिक आणि आध्यात्मिक सांगड खरोखरच अद्वितीय आहे. आणि आता आपला शेवटचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, भाविकांची श्रद्धा आणि नवरात्रोत्सव. या सगळ्या प्राचीन कथा आजही लोकांच्या श्रद्धेचा भाग कशा बनतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः खानदेशातील अनेक लोकांसाठी हे मंदिर म्हणजे केवळ एखादी ऐतिहासिक वास्तू किंवा नुसतं तीर्थक्षेत्र नाहीये, तर ते त्यांच्या हक्काचं माहेर आहे. ही संकल्पनाच इतकी सुंदर आहे ना की ती देवी आणि भाविकांमधील एक अत्यंत जवळचा कौटुंबिक आणि भावनिक संबंध प्रस्थापित करते.
ही आदिमाया शक्ती आपल्यावर आलेलं मोठ्यातलं मोठं संकट सहज दूर करेल, हा ठाम आणि अटूट विश्वास लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. आणि याच विश्वासाचं सर्वात भव्य रूप पाहायला मिळतं ते नवरात्रोत्सवाच्या वेळी. या काळात हजारो लाखो भाविक अफाट श्रद्धेने या गडावर गर्दी करतात आणि देवीचा उत्सव अगदी डोळे दिपवून टाकणाऱ्या उत्साहात साजरा करतात. आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटचे पोहोचताना आपण सर्वांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करायला हवा. हजारो वर्षांपूर्वीच्या या दैवी युद्धांच्या पौराणिक कथा आजही त्या गडाच्या शेकडो पायऱ्या चढणाऱ्या असंख्य भाविकांना एवढं प्रचंड भावनिक बळ, जगण्याची आशा आणि अटूट श्रद्धा नेमकी कशी देतात? हा प्राचीन कथा, निसर्ग आणि मानवी श्रद्धेचा खरोखरच एक अद्भुत संगम आहे, जो समजून घेणं एक अनोखा अनुभव आहे.